सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही दररोज तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग दाखवणार आहेत। आणि बघा, आज आम्ही राजश्री शाहू महाराजची जयंती साजरी करणार आहेत। तुम्ही नक्कीच बघा। मित्रांनो, आम्ही सेलिब्रेशन आम्ही बबलीकडे रमाईनगरला करणार आहेत, जयंती साजरी करणार आहेत शाहू महाराजाची। तर तिथे बऱ्याच महिला वगैरे आम्ही सर्व सजून धजून जाणार आहेत आणि राजश्री शाहू महाराजाला मानवंदना देणार आहेत। तर तुम्ही नक्कीच तिथे बघू शकता। तर बघा, माझ्या माहेरी गेल्यानंतर मला ह्या दोन साड्या आलेल्या। ही साडी बघा, ही साडी माझ्या माहेरून मला आली। दोन भावाकडनं दोन साड्या आलेल्या आहेत। तर ही बघा, ही साडी कशी वाटली तुम्हाला? आज मी हिला फॉल बेडिंग साठी देणार आहे। दुसरी ही साडी जी बघा, माझ्या वहिनीने मला खास म्हणजे चॉईस करून घेतलेली आहे। दोघी, माझी वहिनी आणि माझे दोन भाऊ गेलेले साडी घेतात। बघा तुम्हाला कशी वाटली ही साडी? तर मी या बाजूने दाखवते तुम्हाला, ही बघा। आणि त्याच्या पुढे जाऊन आपण तुम्हाला सांगते मी की बबली आणि लल्लू म्हणजे दोघी, सुष्मिता आणि श्रद्धा, दोघी आल्यात माझ्याकडे साड्या घालायला। जेव्हा काही कार्यक्रम असतो ना, तेव्हा त्याला साड्याचं लक्षात येतं, त्यांना आठवण येते। असं जर म्हणलं कधी साडी घ्यायचं नाही नाही आम्हाला ड्रेस घ्यायचे, मग आता चांगल्या चांगल्या साड्या मम्मीकडे असतात। बघूया त्यांनी किती उचकापाचक केलेली आहे, तुम्हाला मी दाखवते कुठली कुठली साडी काढली घालायसाठी त्यांना। बघूया। बापरे, लागला तयारीला। बघा, आता शिल्पा लागलेली तयारीला। मी हेअर वॉश केलंय, आंघोळ केली, परत बघा आता ही साडी काही पसंत नाही आली वाटते कोणाला, है ना? बघा, ही काढून अशी ठेवली। दुसरी ही पैठणी काढली। बघा आता यांचं चकपाचक बघा। मग असं हे झाल्यावर मग मला पण कंटाळा येतो यांना सांगायचं, मम्माच्या घरी मारते काय करायचं। मग ही काढली, ही नाही पसंत आली वाटते, ही नाही। आता प्रेसला द्यायचं, मला त्यांना सांगायचं होतं, ही पण नाही घालत कधी, घालत नाही ती, घालून झालेली अगं मग सगळ्या साड्या घालून झाल्यात ना। नाही घालून नाही घालून झाल्यात ना, त्याच आम्ही घालतो। नवीन आणलेली थोडी मी कोणाला देते, मीच घालते पहिली। हे बघा झाल्या साडी। आता शिल्पानी तिची तिला साडी, तिला तर आहेत साड्या भरपूर तिच्याकडे, फक्त श्रद्धा आणि सुष्मिता ह्या दोघींना मम्मीच्या साड्या म्हणजे माझ्या साड्या घेतलेल्या आहेत। तर आता तुम्हाला त्यांची तयारी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते की त्या माझ्या साड्यामध्ये कशा दिसतात आणि ब्लाउज फिटिंग करतात। परत ब्लाउज काढावं लागतं, ब्लाउजची शिलाई परत काढावं लागते। म्हणजे आता म्हणतात सांगू नको, पण सांगावंच लागतं, है की ना? मी आता मैत्रिणीला सांगते, माझ्या सर्व जेवढ्या माझ्या फॅन आहेत त्यांना सांगते की बघा, मुलीचं काम कसं असतं, साड्या मम्मीच्या सगळ्या उचका पाचकायच्या आणि इथेच ठेवायच्या खाटावर, आणि शिलाई मारायला देतात, ब्लाउज फिट करायला देतात आणि घालून झाल्यावर नंतर काढून घेतात। कधी काळी तेच ब्लाउज बघा, मला घालायचा टाइम येतो तेव्हा मी तयारीला लागलेली असते, साडी घालून घेतलेली असते, आणि जेव्हा मी ब्लाउज घालते ना तेव्हा शिलाई मारलेली असते, तेव्हा लय राग येतो बाकी मला यांचा। मग तेव्हा मग मला ती साडी काढून टाकावं लागते वेळेवर आणि दुसरी घालावं लागते। म्हणून आज यांना काय सांगते मी, साड्या जर फिटिंग ब्लाउज केले ना तर साड्या ब्लाउज पहिले खोलून द्या, बरोबर का नाही श्रद्धा? ओके मामा। हा, तर फ्रेंड्स बघा, आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत रमाबाई आंबेडकर नगर साठी। बघा, मम्मीचा आणि हिचा सेम कलर दिसतोय, माझा थोडा डार्क ब्ल्यू आणि लल्लूचा तर एकदम लाईट माझा एकदम वेगळाच आहे। तर मग तू इथे मधामध्ये ये जरा, आणि तू तिकडे लुक जरा वेगळा दिसेल, हा तेव्हा जरा चांगला दिसेल। सारखी बघा कशा दिसत आहेत आमच्या साड्या, आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कोणाचा कलर जास्त आवडला साडीचा, माझा का मम्मीचा? मला वाटतं तुम्हाला जास्त माझा साडीचा कलर आवडेल, कारण हा नवीन पॅटर्न आहे। बस कर पगली, तुला कधी पण नेहमी हे सांगत रे, हा नवीन आहे, हे जुनं, हे खराब आहे। अगं म्हणजे तुझी आहे त्याच किमतीची, पण हे नवीन पॅटर्न आलेलं शिल्पाचा। ठीक आहे। राजश्री शाहू महाराज सगळ्या आपल्या भारताला माहित आहेत आणि महाराष्ट्रात जास्त कार्य आहे त्यांचं। तर आणि आरक्षक
आरक्षणाचे जनक राज्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि त्या राज्याची जयंती करण्यासाठी राजश्री शाहू महाराजाची आम्ही आतुरतेनं सगळ्याजणी तयार झालेलो आहे. तर मित्रांनो, आमच्या तयारी झालेली आहे आणि सर्व महिला ज्या येतील त्या येतील, कारण आम्ही आमचे सक्षम आहेत. प्रत्येक महापुरुषाची जयंती आम्ही साजरी करतो आणि सर्व तातडीने तयारी करत असतात. पण महिला पण आज त्या सर्व मला सांगितलं त्यांनी की मी नऊवारी साडी घालते, पण मी त्यांना सांगितलं पावसाचे दिवस आहेत म्हणून आम्हाला थोडा टाइम लागला. तर बघा, हा आहे आपला आंबेडकर हॉल. हे बघा, हा आहे आपला स्टेज. आपला प्रत्येक कार्यक्रम इकडेच साजरा करतात. मित्रांनो, मी पूजा करून घेतलेली आहे, अभिवादन केलेलं आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांना. आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तसेच बघा, आपली सर्व महिला मंडळ आणि पुरुष वर्ग जो आहे ते सगळेजण आहे ते समावेश झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये जयंतीचा कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात होणार आहे. सर्वांचे भाषण, मनोगत वगैरे राजश्री शाहू महाराजांवरती सर्वजण व्यक्त करणार आहेत. तसेच शालेय विद्यार्थी म्हणजे 10वी आणि 12वी वर्गामध्ये ज्यांनी एक्झाम दिली होती त्यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ही शिल्पाताई तुम्हाला माहीतच असेल आणि माझी मोठी बहीण अक्का. तर शिल्पाताईने आणि अक्काने पण 12वीची एक्झाम दिली होती आणि त्याही यावर्षी एक्झाममध्ये पास झालेल्या आहेत 52% तर मित्रांनो, यांचं पण तुम्ही सर्वांनी स्वागत करा. याच्यामध्ये असून सुद्धा म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये असून सुद्धा मुलं वगैरे असून सुद्धा त्यांनी स्वतः अभ्यासावरती फोकस देऊन जो विषय त्यांचा राहिला होता तोही त्यांनी म्हणजे सर्व विषय एकदा सोडवले आणि चांगल्या पर्सेंटेजने दोघीही बहिणी माझ्या पास झालेल्या आहेत. त्यांचं पण मनापासून अभिनंदन. खूप छान. आणि त्यांचा पण आता सत्कार होणार आहे. आपण दाखवू तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. त्यासाठी ब्लॉग मित्रांनो कंटिन्यू ठेवा. रमाबाईला आपण आपली बहीण मानलं. ज्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशाला जाण्यासाठी शिष्यवृत्ती म्हणजे पैसे दिले, जर शाहू महाराज नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर देशात जाऊन शिक्षण घेता आलं नसतं. म्हणून या राजाचे, महाराजांचे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फार मोठे उपकार झालेले आहेत. आणि ह्या राजानं इथल्या बहुजन समाजाला, दलित समाजाला, पेंट समाजाला सांगितलं होतं की भविष्यामध्ये मी असेल किंवा नसेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचं प्रतिनिधित्व आणि दलितांचे पुढारी होते असं भविष्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांनी सांगितलं होतं. मानगाव परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली की महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पुढारी होतील आणि त्याला जास्त आयुष्य लाभलं नाही शाहू महाराजांना, परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सगळ्यात मोठं जे काम केलेलं आहे तर गरिबाच्या पोरांसाठी त्यांनी आरक्षण सुरू केलं की हा वर्ग वरती यायला पाहिजे. ह्या गरिबीतून यांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना आपण आरक्षण देऊन, त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्या मुलांसाठी हॉस्टेल काढले. त्यांनी जात पात त्यांनी सर्व मोडीत काढली. त्यांचं जे संस्थान होतं कोल्हापूरचं, तर त्या ठिकाणी त्यांनी ही अंमलबजावणी केली. त्यांनी कायदे केले
त्यांनी लग्नाचं वय सुद्धा मुलींचं वाढवण्यात आलं, त्यांनी वाढवलं. तसं हजारो लाखो लोक गोळा झाले की बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन येऊन राहिले. तर रमाबाईला बाबासाहेबांनी तार पाठवली होती की रमा मी ह्या दिवशी इथे उतरणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आमची बोट इतक्या वाजून इतक्या मिनिटांना मुंबईला पोहोचणार आहे. बाबासाहेबांनी लिहिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते त्या बोट येणार त्या ठिकाणी जमा झाले. मग ज्या दिवशी बाबासाहेब येणार आहे सकाळपासून रमाची लगबग, मी कोणती साडी नेसू कोणती साडी नेसू. आणि अक्षरशः रमाबाईकडे साड्या नव्हती, साडी नव्हती नेसायला. पण तिला एक आठवलं, त्यांची जेव्हा बॅग उघडली तर त्या ठिकाणी शाहू महाराजांनी रमाबाईला आणि बाबासाहेबांना सत्कार केला होता. दोघांचा त्या राजाने सत्कार केला होता आणि त्या सत्कारामध्ये बाबासाहेबाला शाहू महाराजांनी फेटा बांधला होता. तर ते फेटा बांधलेला होता, तो फेटा त्या कपाटामध्ये होता. मग रमाबाईने असा निर्णय घेतला, मी फाटकी इतकी लाखो जनता आली, मी फाटकी साडी कशी घालून जाऊ तिथं स्वागतासाठी बाबासाहेबांच्या. तर त्या रमाबाईनं तो फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागताला रमाबाई गेल्या होत्या. मग एवढा संघर्ष त्या रमाबाईचा बाबासाहेबाचा आपल्यासाठी. हे लोक जर नसते तर बाबासाहेब शिकले नसते, आणि बाबासाहेब शिकले नसते तर हे देशातले आपल्या जे गळ्यातले गाडगे होते, पाठीला झाडू बांधला होता या लोकांनी, तो सुद्धा आपल्याला काढता नसता आला. बाबासाहेब शिकले म्हणून सगळ्या गोष्टी आज उपलब्ध झाल्या. म्हणून की अशा राजाचे महान उपकार असल्यामुळं आपण हा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलं की शाहू महाराजाची जयंती तुम्ही दिवाळी कशी साजरी करतात. काय म्हणले परवा दिवशी बाळासाहेब, शाहू महाराजाची जयंती अशी साजरी करा की जसं तुम्ही दिवाळीचा सण साजरा करतात त्या पद्धतीने तुम्ही शाहू महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे. तसं बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते कामाला लागले. आपण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितल्या सूचनेप्रमाणे आपण खरोखर या ठिकाणी सुद्धा आपण छानपैकी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संदेश पवार हा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि खरोखर याचं टाळ्या वाजवून स्वागत करा, कारण तो इंग्लिश मीडियमचा आहे आणि इंग्लिश मीडियम मधून 10वी 12वी पास होणं फार मोठं कष्टाचं काम आहे. त्याचा या ठिकाणी सत्कार केला जात आहे. संदेश पवार आणि त्याने लवकर त्याचं स्वप्न आहे की मला नेहमी भरती व्हायचं आहे, ते सुद्धा पूर्ण होईल. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. नंतर शिल्पा नेवाळे आणि अश्विनी पवार या सुद्धा 12वी पास झाल्या, त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करा. मी अधिकार जाधव सुद्धा बोलवतो या ठिकाणी, तुम्ही सुद्धा या. आणि पुढील वाटचालीस तुला अगदी शुभेच्छा. मोठ्या मोठ्या जागा काबीज करण्यासाठी अभ्यास करा. सर्वांनी आम्ही जयंती साजरी केलेली आहे. सर्व बौद्धिस्ट बंधू महिला सर्वांनी जयंतीचा आनंद घेतलेला आहे आम्ही राजश्री शाहू महाराजाच्या. तर नक्कीच तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि मला मम्मी युट्यूब चॅनलला सगळ्यात जास्त सबस्क्राईब करा. बाय बाय गाय बाय.